अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय। त्यात राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। या दोन्ही योजना कधी पूर्ण होतील, सध्या किती काम झालंय याची सविस्तर माहिती अजित पवार यांनी दिली आहे। मित्रांनो नमस्कार, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चर्चेत असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबणीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम याच वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। याशिवाय वर्सोवा ते मड खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा समजल्या जात असलेल्या इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल असं अजित पवार यांनी सांगितलं। ते म्हणाले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 99% काम पूर्ण झालंय। त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाले आहेत। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केलं जाईल। त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी अशा केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। मुंबई, नागपूर आणि पुणे महानगरातील नागरिकांना वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहे। येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असं एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहे। येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहे। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6,708 रुपये किमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिल्याचं अजित पवार यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलं आहे। अजित पवारांनी पुण्याबाबत अर्थसंकल्पात भरीव निधीची घोषणा केली आहे। पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीच्या उत्पन्न मार्गाचं बांधकाम हाती घेण्यात आलं आहे। तळेगाव, चाकण, शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उत्पन्न मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे। या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। उत्तन ते विरार या सागरी सेतू आणि जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप, वारजे, माणिकबाग या 2 मार्गिकांचा 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आलाय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचं काम लवकरच हाती घेण्यात आलं आहे असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।